हाय गाईज, खूप दिवस झाले 2-3 रित्वीची तब्येतच ठीक नाही. उलट्या, लूज मोशन, सर्दी वगैरे होती तिला. इकडचे डॉक्टर्सकडे गेले पण तिला काय बरंच वाटत नव्हतं. हा सकाळी 4:30चा व्हिडिओ आहे. उठून बसली होती. त्याच्यानंतर मग आम्ही तिला घेऊन हॉस्पिटलला गेलो. सकाळी 5:30 वाजता भायखळ्याला. तिकडे गेल्यावर तिला बरं वाटतं. तिकडचे डॉक्टर्स वाटतं तिला आवडतात. मग काय दुपारपर्यंत डॉक्टरने आम्हाला थांबवलं होतं. मग तिच्या गोळ्या वगैरे चालू होत्या. डॉक्टर बोलले होते तिला इथे काही ठेवायची गरज नाही वाटत आहे, कारण की ती खूप ॲक्टिव्ह होती त्याच्यामुळे. पण मोठे डॉक्टर्सचा आम्ही वेट करत होतो. मग तिची अशी मस्ती चालू होती. एका ठिकाणी ती कुठेच बसू शकत नाही. आम्हाला पण असंच झालं होतं की हिला घरीच घेऊन गेलो पाहिजे, कारण की इकडे वेगळे पेशंट्समुळे ती आजारी पडू नये दुसरं म्हणून, असं डॉक्टरही बोलत होते. पण मोठ्या डॉक्टरचा आम्ही वेट करतो. त्याच्यानंतर आम्ही गेलेलो प्ले रूममध्ये. तिकडे ती खेळत होती, सगळ्या गोष्टी बघत होती. मग आम्ही त्या काचेमधून आमच्या डॅडाला बघत होतो. आमचा डॅडा आमच्या बेडवरती बसला होता. त्याला टाटा बाय बाय करून ती बोलत होती तिला त्या रूममधून बाहेरच यायचं नव्हतं, तिला तिथंच खेळायचं होतं. मग काय ह्याच्यावर पण तिला खेळायचं होतं. मग इथं पण त्या दीदीसोबत खेळत होती ती. ते झाल्यानंतर मग मोठे डॉक्टर पण आले आणि ते बोलले की आपण मेडिसिन्स देऊया तिला, इथे दुसऱ्या बाळांचं इन्फेक्शन तिला होईल. मग आम्ही बोललो ठीक आहे चालेल. मग ते बोलले तुम्ही घरी जाऊ शकता. मग आम्ही टॅक्सी केली आणि घरी यायला निघालो. रित्वी आजारी असली ना, आमचं सगळ्यांचं मनच नाही लागत कशामध्ये, पण ती खूप ॲक्टिव्ह आहे.